धर्मो रक्षिती रक्षिताः। जर आपण धर्माची रक्षा करेल तरच धर्म आपली रक्षा करेल। पण पहलगाममध्ये याच धर्माच्या बाजूने उभं राहिलेल्या एवढ्या लोकांना आपला जीव गमवावा लागला। अतिरेक्यांनी हिंदू धर्म विचारून लोकांवर गोळीबार केला। परंतु राष्ट्रप्रथम हे सुद्धा आपण विसरलेलो नाहीये। आता सर्व जाती धर्मातील लोक आपल्या देशासाठी आपल्या राष्ट्रासाठी एकत्र आलेली आहेत। हॅलो गाइज, नमस्ते अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ। आजचा विषय थोडासा वेगळा आहे। आपण नेहमी हिस्ट्री आणि ट्रॅव्हल ब्लॉग बनवत असतो। पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार चांगलंच आक्रमक झालं आहे। भारताने अनेक निर्णय घेऊन पाकिस्तानची चांगलीच कोंडी केलेली आहे। त्यातच आता पहलगाम हल्ल्यानंतर राजधानी दिल्लीत महत्त्वाच्या घटना घडत आहेत। यात एक पाऊल पुढे टाकत केंद्र सरकारने उद्या म्हणजे 7 तारखेला ब्लॅकआउट आणि मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले। त्यामुळे पुढील काही दिवसात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध होण्याची शक्यता वाढली आहे। आज हा व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू म्हणजे सरकारने नेमके आदेश काय दिलेत, मॉक ड्रिल म्हणजे नेमकं काय, ते कुठे होणार आणि त्याचे परिणाम आपल्यासारख्या सामान्य लोकांवर काय होणार हे आपण जाणून घेणार आहोत। मॉक ड्रिल म्हणजे काय? जर शत्रूने एखाद्या गावावर किंवा शहरावर हल्ला केला तर आपल्यासारख्या सामान्य जनतेनं त्या युद्धाच्या परिस्थितीला नेमकं कसं सामोरं जायचं, अशा परिस्थितीमध्ये नेमकी कोणती सावधगिरी बाळगायची आणि स्वतःचं संरक्षण कसं करायचं, कोणती काळजी घ्यायची, यासाठी केली जाणारी पूर्वतयारी म्हणजेच मॉक ड्रिल। मॉक ड्रिलमध्ये नक्की काय होणार? नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायरन वाजवले जाईल। नागरिकांना त्यांच्या ऑफिस किंवा घरातून एखाद्या बंकर किंवा सेफ हाऊसकडे नेले जाऊ शकते। रस्त्यावर कडक बंदोबस्त असताना पोलिसांसोबत किंवा इंडियन आर्मीचे जवान देखील दिसतील। मॉक ड्रिलमध्ये नागरिकांनी घाबरून न जाता पोलीस, होमगार्ड, सिव्हिल डिफेन्स वॉर्डन्स, गव्हर्नमेंट व्हॉलंटरी यांच्या सूचना फॉलो कराव्यात। देशातली महत्त्वाची ठिकाणं बंद करून पूर्णपणे ब्लॅकआउट केला जाईल। मॉक ड्रिलमध्ये नागरिकांनी घाबरून न जाता पोलीस, होमगार्ड, सिव्हिल डिफेन्स, गव्हर्नमेंटचे व्हॉलंटियर यांच्या सूचनांना फॉलो करणं महत्त्वाचं आहे। 4 लाख स्वयंसेवक NCची NSS पार्ट असणार आहे, तरी नागरिकांनी इमर्जन्सी नंबर्स लक्षात ठेवावेत। लहान मुलांची काळजी घेत शांत राहून प्रशासनाला सहकार्य करण्याची अपेक्षा आहे। महाराष्ट्रामध्ये मुंबई, उरण, तारापूर, ठाणे, पुणे, नाशिक, रोहा, नागोठणे, मनमाड, सिन्नर, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, थळपायशेत या ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहेत।